हे गाईज, वेलकम इन माय व्लॉग. जसं तुम्ही जर मला पहिल्यापासून फॉलो करता तर तुम्हाला माहीतच असेल, मी काही मागचे महिने माझ्या माहेरी होते महाडला आणि फायनली इथून निघायची वेळ झालेली आहे. लवकरच माझी मॅटर्निटी लिव्ह संपणार आहे. सो 1 महिना अगोदरच मी माझ्या सासरी निघाले. केदार मला न्यायला आला होता. बट इथे एक ट्विस्ट आहे. आम्ही डिरेक्टली जात नाही आहोत मुंबईला. आम्ही ह्याच्या आधी जात आहोत आमच्या गावच्या घरी. विधी आईच्या कुशीत बसून ही राईड एन्जॉय करतेय. आणि सो बाबांचं एक स्वप्न होतं घर बांधण्याचं आणि फायनली ते स्वप्न पूर्ण झालंय. आणि हे आहे आमचं सुंदरसं गावचं घर. क्लायमेट आणि सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदर आहेत इकडच्या. सो फायनली आम्ही या घरी पोहोचलो आणि विधी फर्स्ट टाइम ह्या घरी जाणार होती. विधीसोबत मी सुद्धा, कारण घराचं काम सुरू झाल्याच मी प्रेग्नंट होती. सो माझंही तिकडे जाणं झालेलं नव्हतं आणि आम्ही पहिल्यांदा या घरात जातोय. सो त्यासाठी आईने खूप छान तयारी केली होती आणि विधीच्या स्वागतासाठी सुंदर असं तिचा गृहप्रवेश केलाय आईने. आणि गृहप्रवेशानंतर हा इथे छान सनसेट होताना दिसतोय. खूप छान व्ह्यू आहे या घरातून. आणि नेक्स्ट गोष्ट म्हणजे आमचा विचार चालला होता की रात्री जेवणाला काय करायचं. जो फायनली आमचं ठरलं की आपण छान चिकन रोस्ट करूयात बाहेर एक छान चूल मांडून. सो त्यासाठी मी, केदार आणि प्रतीक्षा बाहेर निघालो होतो. काही काट्या किंवा लाकूड वगैरे मिळतंय का त्यासाठी. आणि आम्ही इथे भटकत होतो. विधी छान झोपली होती घरी, प्रवास करून आली होती. सो त्या वेळेत आम्ही म्हटलं चला काही ना काहीतरी गोळा करूयात, कारण रात्री खूप छान अशी शेकोटी आणि गुलाब आणि छान थंडी पडली होती गावाला. आणि अशा थंडीमध्ये जर तुम्ही असं रोस्टेड चिकन ते पण चुलीवरती भाजून वगैरे, तर ती मजाच काही और असते. सो त्यासाठी इथे प्रतीक्षाला काही लाकडं मिळालेत आणि केदारला काही मिळालेत. सो ह्या सगळ्याची आम्ही अरेंजमेंट करत होतो. त्यानंतर संध्याकाळी आम्ही चिकनची तयारी करतोय. इकडे सगळं चिकन छान मॅरिनेट करून घेतोय. दही, आलं लसूण पेस्ट वगैरे लावून मस्तपैकी ते असं चटपटीत आणि छान बनवत होते आई त्यांना. आणि बाहेर ह्या साईडला इकडे चाललंय विधी आणि पप्पांची मजा. विधी खूप दिवसांनी तिच्या पप्पांना भेटली होती, सो ती छान एन्जॉय करत होती पप्पांसोबत.
आणि फायनली आम्ही इथे लाकूड पेटवायला घेतलं होतं. इतका जास्त वारा होता की आमच्याने होतच नव्हतं, ते लाकूड पेटतच नव्हतं. सो इथे खूप सारे पुठ्ठे वगैरे जमा करून आम्ही फायनली सक्सेस झालो होतो हे लाकूड जाळण्यामध्ये. आणि खूप छान शेकोटी तयार झाली होती आणि ह्याच्यावरती फटाफट सगळं चिकन घेऊन आम्ही रोस्ट केलं आणि ते खाल्लंय. इतकं सुंदर आणि भारी टेस्ट लागत होती त्याची, कारण थंडीमध्ये ह्या गोष्टीमध्ये खूप मजा असते आणि हे कष्ट नाही वाटत, खायला सुद्धा छान वाटतं. आणि हे सगळं चिकन आम्ही 10 ते 15 मिनिटात फस्त करून टाकलं. इतकी छान टेस्ट होती आणि असा आमचा दिवस अतिशय सुंदर गेला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.